विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे YBT अकॅडमी मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, स्क्रीनवरती बघू शकता प्रादेशिक निवड समिती कोल्हापूर वनवृत्त बघू शकता वनरक्षक गट क पदभरती 2023 या ठिकाणी जे चाल चाचणीचे वेळापत्रक म्हणजे या ठिकाणी कोल्हापूर वन विभागाचा वनरक्षक या पदाची या ठिकाणी गट क चा या ठिकाणी रिझल्ट लागलेला आहे। चाल चाचणी आणि सर्व माहिती या ठिकाणी 9 तारखेला चाल चाचणी या ठिकाणी होणार आहे आणि रिझल्ट खाली लागलेला आहे। या ठिकाणी तुम्ही खाली स्क्रीनवरती आल्याच्या नंतर बघू शकता, तुम्ही स्क्रीनवरती बघत असले आहे या ठिकाणी बघू शकता पहिल्या कॅटेगरीचा जो कट ऑफ लागलेला आहे या ठिकाणी बघू शकता। सर्व EWS हे ओपनमध्ये विद्यार्थी गेलेले आहे। बघू शकता 192चा मी सांगितला मागच्या वेळेस तो टॉपर आहे। तर बघू शकता 80 कालीन उमेदवार या ठिकाणी भेटलेले नाही आणि 7 रोजंदारी मजूर भेटले नाही, त्याच्यामुळे एकूण 25 पदे या ठिकाणी भरली गेलेली आहेत ओपन जनरलमधून। तर अशा प्रकारे खाली बघू शकता तुम्ही वेगवेगळ्या कॅटेगरीचा रिझल्ट हा तुम्ही बघू शकता। सर्व आपली माहिती या ठिकाणी मी तुम्हाला पुढे सांगणार आहे, त्यासाठी सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। आणि अशाच प्रकारचे व्हिडिओज बघत राहण्यासाठी अजूनही आपल्या YBT अकॅडमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनलाही ऑन करा। तर मित्रांनो, ह्या PDF तुम्हाला आपल्या YBT अकॅडमी या टेलिग्राम ग्रुपवरती भेटणार आहे। सर्व कॅटेगरींचा कट ऑफ आणि सर्व या ठिकाणी PDF आपल्या YBT अकॅडमी चॅनलवरतीच तुम्हाला बघायला भेटतील। वरील जी महत्त्वाची माहिती आहे मी सांगणार आहे, त्यासाठी फक्त तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, ठीक आहे। तर मित्रांनो, 7व्या पॉईंटला एक महत्त्वाचा पॉईंट देण्यात आलेला आहे, चाल चाचणीबद्दल माहिती सांगणार आहे, त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा। तर मित्रांनो, बघू शकता वनरक्षक हे वन विभागातील आघाडीचे पद असून बघू शकता आघाडीचे पद असून त्यांना वनक्षेत्रात पायी गस्त करावी लागते, त्यामुळे वनरक्षक हे शारीरिकदृष्ट्या सुदृढ असणे आवश्यक आहे। याकरिता बघू शकता वनरक्षक पदासाठी पुरुष उमेदवारांना 25 किलोमीटर व महिला उमेदवारांना 16 किलोमीटर चालण्याची क्षमता विहित करण्यात आलेली आहे। त्या अनुषंगाने निवड सूचित, निवड यादी व प्रतीक्षा यादी या पुरुषांकरिता 4 तासामध्ये 25 किलोमीटर 4 तासामध्ये 25 किलोमीटर चालणे आणि महिला उमेदवारांकरिता 4 तासामध्ये 16 किलोमीटर अंतर चालणे अशी चालण्याची शारीरिक तग करण्याची चाचणी बघू शकता, स्टॅमिना टेस्ट बघू शकता। कधी तर शनिवार दिनांक 9 मार्च आज 6 तारीख आहे, 9 मार्च 2024 रोजी सकाळी 6 वाजता बघू शकता सादळे मादळे घाट कासारवाडी कोल्हापूर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे। शारीरिक क्षमता चालण्यासाठी ठिकाणाचे लोकेशन गुगल खाली देण्यात आलेले आहे, आपल्या या PDF मध्ये भेटून जाईल। खाली देण्यात आलेले आहे शारीरिक क्षमता चालण्याद्वारे पुरुष उमेदवारांना 25 किमी व महिला उमेदवारांना 16 किमी अंतर चालण्याची चालून किंवा धावून किंवा नंतर चालून धावून जास्तीत जास्त 4 तासात पूर्ण करणे आवश्यक आहे। जे उमेदवार चाचणीत 4 तासांच्या आत पूर्ण करू शकणार नाही ते भरती प्रक्रियेतून बाद होईल। तुम्ही हे 7वा पॉईंट बघून घ्यायचा आहे। YBT अकॅडमी या टेलिग्राम ग्रुपवरती तुम्हाला हा PDF भेटून जाईल। सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद। चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।